काय आहे काय काहीतरी नागराज दिसून राहिलं पाणी. सांग नानी सकाळीच कसे काय काढलं भाजतो म्हणस ना तू हरभरा काय भाजणार दे आहेत का हो ना. आवाजच देतं फालतू तिकडे पिला घरात दाना आहे घोड्यात पुढील पिलेट आणणं. आता मला काय माहित नाही आली तशी हाय सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. आज जरा थंडी जास्तच वाढली आणि थंडी जास्त वाढली की आमच्या चिवताईच होती चिव चालू आहे जास्त. आता हे थंडी वाजते का त्याच्या अंगावर गोदाड्या नाहीत काय माहीत. आणि हे पारात्रीचा कार्यक्रम हा झोका बांधला आता आम्ही कारण तिला लय चंट झाले लय त्रास देऊ राहिले. आता इकडे तिकडे सगळ्या उड्या मारतात पलंगावर झोपूही देत नाही. आपण झोपलं की आपल्या अंगावर उड्या मारतात त्रास देतात लय. आईनं काढले आमच्या सकाळीच हरभऱ्याचे दाणे आणि मी हातावरच घेऊन आली प्लेट घेऊन नाही गेली. तर थांबा मी एवढे दाणे ठेवतो आता. झोक्यात एवढ्या लवकर द्यायले बाहेरचे सगळे कामं उरकले माये सकाळचे. आता हे राहिले घरातले कामं आमचे गोदड्या विदड्या काढणं झाडून काढणं हे अजून बाकीच आहे. आणि पिलायचा हा बंदोबस्त आहे संध्याकाळसाठी म्हणजे रात्रीसाठी. रात्री जास्त त्रास देतात दिवसभर तर बाहेरच राहतात ते. दिवसभर त्याला कोंड्याचं काम नाही ना काहीच नाही. आणि दिवसभर हे असा पसाराही नाही राहत घरात. त्यासाठी हा रात्रीले बांधला आता झोका द्यायला. या झोक्यात टाकले की मग ते उडाई नाही मारत आणि काहीच नाही मस्त शांत बसतात. आता हा जनलोक त्याले दोर लागत नाही त्यांलोक हे झोका हायच. या झोक्याच्यानं सगळा पसारा आवराचा हे झाला मस्त. इकडून गोदड्या लावल्या होत्या आता इकडून फक्त गादीच लावणं पडली. या झोक्याच्यानं इकडून ठेवल्या आता गोदड्या आवरला सगळा घरातला पसारा. आणि आता काय बाबा पसारा आवरल्यावर आहे स्वयंपाकाची बारी. स्वयंपाक आज काय करावं हेच नाही समजून राहिलं. नांगा स्वेटर किती वाकळ घालून ठेवलं तरी थंडीच वाजते. तर आता काढूनच फेकायचं डायरेक्ट स्वेटर. चला मग घेतो स्वयंपाक करून. पीठ दावलं मस्त. आज काय नाही भाजीचा मेळ. रात्रीचं मटण आहे उरे तेच करतो. चटणीचं करतो मस्त सुक्क. त्याच्यासाठी लागणार आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा. पहिले पीठ चुरून घेतो मग मिरच्या भाजा लागतात. तर असं जास्त चुरतो आता मी जरा जास्तच खाऊ राहिली. 2 पोळ्या कमी पडू राहिल्या. घरचं जीवन रास आलं वाटते मला. आणि वावरात गेल्यावर मग हिशोब नसते किती खायच्या आणि किती खाल्ल्या आणि किती ठेवल्या. आज तर जरा जास्तच लय मोठं पीठ झालं वाटते बाबा. लय मोठं केलं की उरते कमी केलं की कमी पडते काय काय. आज तर लय रंबका होणारच पोळ्या रंबका. झालं पीठ चुरून आता घेतो मिरच्या भाजून हिरव्या. आणि मग पोळ्या करायला लागलं का बाहेरचीच पडते मला बाहेर. त्यासाठी पहिलेच मिरच्या भाजून घेतो. हिरव्या सांबारात होता एवढा पैसा की वावरातही सांबार आहे हरभऱ्यातही सांबार जाती म्हटलं तर ती सांबार जाते आता सध्या. आणि मग पावशी दिले सांबार नाही सापडत. खाय तर खाऊन घ्या नाही तर मग भावा कढीपत्त्यावर. आणि आज म्हणलेलं आहे सकाळीच मुसकी लागली काय माहीत कोण आठवण काढवायला एवढ्या सकाळी. तावा तप्याले टाईम आहे तर पिऊन घेतो मी केळाचे ज्यूस. आज लई उशिरानं बसली मी स्वयंपाक करायला कारण की आज माझ्या मूडच नाही स्वयंपाक करायचा. पण तरी करून ठेवतो आता कारण मग भूक लागल्यावर केलं असं वाटते कधी कधी गरम गरम खावा.
मग लय उशीर होते तुम्हाला तर माहित आहे. मग कामधंदे लय होता. ढोर वाजता गेले की कामधंद्याचं जास्तच वाढतात. जे करायचं नाही ते करायला लागते. आता एक नवीनच धंदा लागला मामा गवड्या थापायचा. झाल्या भेटल्या झाल्या आणि ज्यूसही खतम झाला. जेव्हा पोळी लाटून घ्यायची असती पण हे एक काम राहिलं होतं मेन ज्यूस प्यायचं. ते हवाय तशीच चालू आहे बाहेर. पेटतेही बातच तुला आणि इजतेही बातच. अशी थंडीगार हवा चालू आहे. तर मग मी येतो एवढा हे करून पोळ्या लाटून. चला तर मग मित्रांनो झाला आता आपला स्वयंपाक. पोळ्या टाकून घेतल्या 2 आणि मस्त सुक्क मटण करून घेतलं. सुक्क मटणाचा व्हिडिओ शॉर्ट मध्ये टाकणार आहे मी. आणि लॉंग मध्ये काही शूट केला नाही मग. आणि जेव्हा भरीत रात्रीचं गरम. आणि चला आवडून घेतो पसारा. तशी मी आज लय उशिरा लागली होती स्वयंपाक करायला. मला असं वाटलं 11 सुटेल स्वयंपाक होते का नाही होत. पण उरकलं सगळं. एवढा काही टाइम नाही लागत मला. पण स्वयंपाक करायला बसायचंच जीवावर येते मला थंडीचं. सकाळी चला उरकले सगळे घरातले काम. झाडून मिळून सगळं काढलं. आता पडला फक्त पसारा बाहेर. हा पसारा रोजचाच आहे. पिलायले चारा आणि हा निघून टाकायचा आहे मला बाहेर. आणि बाहेर तर आले बाप्पा आज आमचे केळावाले काहून नाही येत होते मी रोज काहून दुसरे फळं संपले का सगळे. हा काय तंबाखू खाता आणि काय केळं विकता. काय डझन दे रे. 15 रुपये डझन केळं आहेत. कोण केळं खाते आता. 11 वाजले. शाळेतले लेकरं आले घरी है ना. हो मला पिलायचा चारा गेला आता लंगडूच्या पुढे. शेण बिन सगळं जमा करून ठेवलं बंधूनं. फक्त गेटच्याच पुढचं शेण नाही उचलत बंधू रोज. त्याला माहित आहे की गेटच्या पुढचं शेण उचलतात घरी राहणार लोक. द्या बरं केळं. 2-3 दिवस झाले वाट पाहू राहील तुमची. केळं अर्धा डझन द्या. काय माहित हवे घेतले का. अर्धा घेतले का. मला द्या बा अर्धा. मासं इथं नसतील घेतले तिनं. नाही अर्धाच द्या. खराब होतात ते घरात. बैलाच्या पुढे हे नाही बाई पोचत.